नमस्कार मित्रांनो, एस टीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पण थांबा, सोशल मीडियावर सध्या आजपासून एस टी प्रवास पूर्णपणे मोफत अशी माहिती जी आहे सर्वत्र पसरत आहे. मात्र नेमकं कोणाला मोफत प्रवास मिळणार, कोणाला 50% सवलत मिळणार, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे 75 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे ते एस टी प्रवासामध्ये 100% म्हणजे जे आहे मोफत प्रवासाची सुविधा जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. तर महिलांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या तिकिटामध्ये 50% सवलत जी आहे ती इथे मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे NCMC कार्डचा. या सवलतीत जे आहे लाभ घेण्यासाठी जे आहे NCMC कार्डशी संबंधित जे आहे नियम लागू करण्यात आले आहेत. सुरुवातीला जे आहे 1 ऑगस्ट 2026 पासून जे आहे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय जो होता, मात्र अनेक पात्र प्रवाशांना जे आहे कार्ड मिळाले नसल्यामुळे ही मुदत जी आहे 1 सप्टेंबर 2026 पर्यंत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्ही जर महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या प्रवासाच्या जे आहे सवलतीसाठी जे आहे NCMC कार्डची जी आहे माहिती आणि तुमची पात्रता नक्की तपासा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांसाठी जे आहे एस टी प्रवास जे आहे ते मोफत असा दावा जे समजून घेऊ नका. मोफत प्रवास आणि 50% जे आहे सवलत ही पात्रतेनुसार जे आहे ती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे जे आहे पूर्णपणे जे आहे सर्व नागरिकांचा जे आहे पूर्णपणे मोफत प्रवास जो आहे तो होणार नाही आहे. याच्यामध्ये काही पात्रतेनुसार जे आहे वेगवेगळी जे आहे कारणे जे आहे असू शकतात. तुमच्या घरात आई, आजी किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर ही माहिती जी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच महाराष्ट्रातील योजना, सरकारी निर्णय आणि नवीन नियमांची जी आहे अचूक माहितीसाठी जे आहे आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.